ऑलराईट मंडळी, सो आज 31 जानेवारी या दिवशी तब्बल 2 मराठी सिनेमे रिलीज झालेले आहेत. सोबतच परत एकदा मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि इलू इलू. बरं, याच्या व्यतिरिक्त एक हिंदी वेब सीरीजसुद्धा रिलीज झालेली आहे, जी मराठी माणसाने बनवली आहे राव. मी बोलतीये द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स या वेब सीरीजबद्दल. Disney+ हॉटस्टारवरती ही वेब सीरीज रिलीज झालेली आहे. याचाही रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे, त्यामुळे डोंट फॉरगेट टू चेक दॅट आउट ॲज वेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया इलू इलू हा सिनेमा नक्की आहे कसा. सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर आता या सिनेमाच्या कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर एली आवराम आपल्याला दिसते आहे आणि तिचं मराठी सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण तिने केलेलं आहे या सिनेमाच्या माध्यमातून. ऑनेस्टली स्पीकिंग गाईज, आय थिंक शी हॅज डन अ ग्रेट जॉब. खूप सुंदर काम तिने केलेलं आहे. Wow, Aniket, this is wonderful. You're very talented. तिचं पात्रच ते असं होतं की जिला मराठी फारसं चांगलं बोलता येत नाही आणि इंग्रजीच खूप जास्त तिचा प्रभुत्व आहे. तर उत्तमरित्या तिने तिच्या वाट्याला जेवढी वाक्य आली, जेवढाही रोल आला, तिने सुंदररित्या तो प्ले केलेला आहे. तिच्या समवेतच आरोह वेलणकर आपल्याला मुख्य भूमिकेत जरी नाही दिसला तरी स्पेशल कॅमेओमध्ये दिसतो या सिनेमामध्ये. आणि आणखीन मीरा जगन्नाथ आहे, श्रीकांत यादव आहे, निशांत भावसार आहे. बरं, या सगळ्यांच्या व्यतिरिक्त इतरही कलाकार नक्कीच आहेत. पण जर का दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं तर अजिंक्य फाळके या मुलाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय आणि या मुलाचं हा पहिलाच दिग्दर्शक म्हणून सिनेमा आहे. त्याच्यामुळे खरंच वाटत नाही, काही ठिकाणी जेन्युइनली खूप सुंदर काम ॲज अ डिरेक्टर म्हणून त्याने केलेलं आहे आणि ते बघताना भारी वाटतं. थोडा एक रिफ्रेशमेंटचा एक सेन्स ऑफ रिफ्रेशमेंट ज्याला आपण म्हणतो ना, ती आपल्याला नक्कीच जाणवते. या सिनेमाचं ट्रेलर आणि टीजर ज्यावेळेला आलं होतं तेव्हाच मला बऱ्याच जणांचे DMs आले होते इंस्टाग्रामवरती की गायत्री अजून का नाही आलाय रिव्ह्यू तुझा. सो मी जाणून बुजून ॲक्च्युली तसा रिव्ह्यू अपलोड केला नव्हता बिकॉज आय वॉज नॉट हॅपी विथ द थीम ऑफ दिस फिल्म. मला ही थीम अजिबातच पटत नाही, आवडत नाही की तुम्ही आकर्षण किंवा इन्फॅच्युएशन जे असतं त्याला तुम्ही प्रेमाचं नाव देतात. कारण प्रेम हे खूप वेगळं आहे रे, आणि त्याला आकर्षणासोबत जुळवणं हे समीकरण मला आयुष्यात कधीच पटलं नाही असं मला वाटतं. कारण आकर्षण प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या माणसावरती होऊ शकतं, पण प्रेम हे प्रत्येकावर नाही होऊ शकत. त्याच्याचमुळे ज्यावेळेला मला या सिनेमाची थीम कळली ट्रेलर आणि टीजरमधनं की एक बाप आहे एकाच घरातला आणि त्याला 2 मुलं आहेत. तर तो बाप 50शीतला आहे आणि चाळीमध्ये एक नवीन बाई राहायला येते आणि मग तिच्यावरती त्याचा जीव जडतो. घरात एक एक्झिस्टिंग अर्धांगिनी असताना, वाईफ असताना. वाह, क्या बात. तुझ्या हाताला अजून तशीच चव या. त्याच्यानंतर जो मुलगा आहे 20-22शीतला, त्याला त्याच्या कॉलेजातल्या एका मुलीवरती त्याचा जीव जडतो. आणि तिसरा जो मुलगा आहे तो अगदी 7वी-8वीतला आहे, कारण त्याला आताच मिसरूड फुटतंय, वयात येतोय, मग ते हॉर्मोनल चेंजेस आणि त्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे त्याचं शिक्षिकेवरती प्रेम जडतंय. ही जी पर्टिक्युलर थीम आहे ना, हीच मला मुळात आवडत नाही, मला असं वाटतं. तर त्याच्यामुळे मी लिटरली इग्नोर करत होते ट्रेलर आणि टीजर. जाणून बुजून मी याचा रिव्ह्यू केलाच नाही अपलोड. पण आज फायनली म्हटलं मूवी येऊ द्या, वाट बघूया, कारण इट्स टू अर्ली टू जज द फिल्म आय फील. आणि त्याच्याचमुळे मी सगळा सिनेमा बघितल्यानंतर आता रिव्ह्यू घेऊन येते. आता मंडळी, सिनेमा जो आहे त्याचा प्लॉट खूप सोपा आहे, जसा ट्रेलरमधनं आपल्या सगळ्यांना कळलाच होता ऑलरेडी की या पद्धतीने 3 लव्ह स्टोरीज आहेत ज्या सायमल्टेनियसली सुरू असतात, सबप्लॉटमध्ये, आणि मग ते एकत्रितपणे सगळ्यात शेवटी येतात. तर अशा पद्धतीने या सिनेमाचा प्लॉट आहे. आणि मग कशा पद्धतीने कोण कोणाला भेटतं, नाही भेटत, काय, हे सगळं आपल्याला सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. आता या सिनेमाच्या पॉझिटिव्ह गोष्टी काय काय त्या मी पटापट सगळ्यात आधी सांगते. मला या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी खूप आवडली. कलर ग्रेडिंग, कलर पॅलेट ज्या पद्धतीने काम केलेलं आहे उत्तम आहे ते. कारण का 90च्या दशकातली स्टोरी आहे, आपल्याला जेन्युइनली ते फील होतं ते बघताना. तो बेंच असेल, ते कर्कटक असेल, त्याने आपण जे रेखाटून आपली नावं लिहायचो, वॉशरूम्स असतील, किंवा तो जो ब्लॅकबोर्ड आहे तो असेल, किंवा टीचर कसे बसायचे पुढे, आपण कसं, आपलं सगळं इमॅजिन होईल. आपली शाळा, आपली ती पार्किंग जिथे आपण सायकल लावायचो, मेन गेट, सगळं काही तुम्हाला लिटरली इमॅजिन होतं. त्याच्यामुळे सेट डिझाईन, कॉस्ट्युम डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट सगळ्यांनी उत्तम काम केलेलं आहे. दुसरा प्लस पॉईंट या सिनेमाची गाणी, म्युझिक सगळं खूप रिफ्रेशिंग करणारं आहे. You're very talented. मिस माधुरी पिंटू. दिग्दर्शकाचं जसं मी आधीच कौतुक केलं की 2 ते 3 ठिकाणी लिटरली खूप सुंदर पद्धतीने त्याने दिग्दर्शन केलेलं आहे, ते मला खूप आवडलं. आता निगेटिव्ह गोष्टींबद्दल जर का बोलायचं झालं तर पहिलीच गोष्ट जी मला सिनेमाची अजिबात नाही आवडली ती म्हणजे या सिनेमाची थीम. आता 70 ते 75% हा सिनेमा लिटरली मला गळ्याखाली उतरतच नव्हता, कारण बिंग अ वुमन आय वॉज फिलिंग रिअली अनकम्फर्टेबल अँड ऑकवर्ड वाईल वॉचिंग द फिल्म. बिकॉज मी जस्ट इमॅजिन करत होते की माझे वडील आहेत आणि समजा ते असे 50शीतले असतील, किंवा मग ते असं चाळीत येणाऱ्या दुसऱ्या बाईवरती असं लाईन मारताय आणि ते तुम्ही ग्लोरिफाय करताय. तर नाही. आणि बरं, ग्लोरिफाय न करता मी असं म्हणेन की चला, दिग्दर्शकाने नंतर सारवासारव पण केलेली आहेच नक्कीच. पण मग सारवासारव कशी केली मी सांगते की बापाचं जे कॅरेक्टर आहे ते ज्यावेळेला त्या बाईला कॅफेमध्ये भेटायला जातं आणि मग तिथे त्याला असं कळतं की तिनेच त्याला डच्चू दिलाय, म्हणजे तिनेच फाट्यावर मारलंय त्याला आणि तिने सांगितलं की माझं तिसऱ्या एका माणसावर प्रेम आहे.
मग तो घरी येतोय. मग बायको त्याला म्हणजे या दोन्ही मुलांची आई त्याला काहीतरी गिफ्ट देते आणि मग त्याला कळतं, की "अरे, आपली बायको तर किती सुंदर आहे. मग आपण का दुसऱ्या बाईवरती हे करत होतो. माझी बायको आहे माझ्या हक्काची." सिरियसली मग हेच जर का त्या बाईचं जिला भेटायला हे वडील कॅफेमध्ये गेले होते, जर का तिचं दुसऱ्या कोणा माणसाशी नसतं, मग काय केलं असतं मग? तर हे लव्ह ट्रायंगल कंटिन्यू झालंच असतं ना, हे लफडं सो कॉल्ड. तर मला असं वाटतं, की या पद्धतीचे विषय नका आणू प्लीज. मराठी सिनेमे तसेही फार बदनाम आहेत आपले डबल मीनिंग आणि वल्गर कंटेंटसाठी वगैरे, वगैरे. तर हे अशा पद्धतीचे सिनेमे आणण्यापेक्षा थोडेसे समाजाला चांगलं काहीतरी आपण शिकवू शकू. मला आजतागत असा एकही सिनेमा आठवत नाही गेल्या 10 वर्षात, की ज्याने सिनेमाने मर्यादा शिकवली असेल, ज्या सिनेमाने ब्रह्मचर्याची ताकद शिकवली असेल, ज्या सिनेमाने साधना काय असते, ज्या सिनेमाने योगचं महत्त्व काय, ज्या सिनेमाने स्वतःवरती संयम कसा ठेवायचा, ज्या सिनेमाने वयात येणाऱ्या मुलांनी कशा पद्धतीने स्वतःला घडवलं पाहिजे, या पद्धतीचे सिनेमे बनलेले मला नाही आठवत 10 वर्षात. मराठी सिनेमांबद्दल बोलते. एखादा तुम्हाला आठवत असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. जो हक्काने आपण नवीन पिढीला, जेन झीला सांगू शकतो, की हा सिनेमा बघ, हा बघ तू सिनेमा, याने सगळ्यांचं चांगलं होईल. त्यामुळे मला सगळ्या दिग्दर्शकांना, सगळ्या लेखकांना अशी विनंती करायची, की आता आपण बास करूया हे विमेन ऑब्जेक्टिफिकेशन. म्हणजे ते जे गाणं आहे ना, गुलाबी गुलाबी, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे क्लोजअप्स आहेत शरीराच्या नको त्या भागांचे, सिरियसली तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टी आत्ता 21व्या शतकात हे गळ्याखाली उतरतात का? नाही उतरत आहे राजांनो. नका करू ह्या गोष्टी. खूप एम्बॅरस फील होतं व्हाईल वॉचिंग द फिल्म. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, की गुलाबी गुलाबी हे जे गाणं ज्यावेळेला रिलीज झालं होतं, तेव्हाच हे सीन्स बघून तर माझी इच्छाच मेली या सिनेमाकडे बघण्याची सुद्धा वळून. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ते जे वय आहे ना, आजकाल आपण 6वी-7वीच्या मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन्स बघतोय. ते वयाच्या आधी मोठी होत आहेत. वयाच्या आधी त्यांना नको नको त्या गोष्टींना ते एक्सपोज होत आहेत. तर मला असं वाटतं, की त्या गोष्टींपासून त्यांना लांब ठेवलं पाहिजे. ना की या गोष्टी म्हणजे ठीक आहे, तुम्ही शेवटी 1-2 वाक्यांमध्ये सारवासारव अशी केली, की शिक्षक आणि शिष्याचं नातं खूप पवित्र असतं. तिथे आई-बापासारखं नातं असतं. तिथे त्याला गालबोट नाही लागलं पाहिजे. ओके, अंडरस्टूड. पण मग एवढं सगळं तो दुर्बिणीतनं बघतोय आणि तेच शरीराचे टिपिकल भाग बघतोय शिक्षिकेचे. नाही यार, प्लीज स्टॉप दीज थिंग्स. आणि मला असं वाटतं, की आपल्या या मराठी मातीमध्ये खूप सुंदर विषय दडलेले आहेत. तुम्ही जा विदर्भात, जा तुम्ही अहिल्यानगरमध्ये, जा छत्रपती संभाजीनगरमध्ये, जा तुम्ही मराठवाड्यामध्ये, जा विविध क्षेत्रात, गावापाड्यांमध्ये जा, तिथल्या लोकांशी संपर्क साधा. तुम्हाला लोकल खूप जास्त कथा मिळतील. त्याच्यावरती सिनेमे बनवा. जी आपली ताकद आहे आपल्या मातीची, आपल्या संस्कृतीची, त्याच्यावरती तुम्ही सिनेमे बनवा. पण एकंदरीत हॉनेस्टली स्पीकिंग जस्ट बिकॉज ऑफ धिस थीम मला हा सिनेमा नाही आवडला. एकंदरीत मी ह्या सिनेमाला देईन लिटरली 2 स्टार्स आउट ऑफ 5. ते पण कारण का त्यांनी बाकीच्या डिपार्टमेंट्सने खूप सुंदर काम केलंय खरं तर. तर हा होता माझा रिव्ह्यू इलू इलू या सिनेमाला घेऊन. लिटरली मी एकटीच होते हा सिनेमा बघायला आणि त्याचा हा पुरावा आहे. इलू इलू हा मराठी दर्शकों सिनेमा से बघायला आले निवेदन आहे. है कि अपने फोन किसी के साथ एक्सचेंज न करें, अरे कोणी नाही करत वरना आहे फोन आपकी जिंदगी एक्सचेंज. मी में एकटीच लवियापा आहे. हो सकता है. बाकी हेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट.